आणि आयुष्यात जेव्हा जेव्हा संकट येतात ना तेव्हा तेव्हा आपल्याला आईची आठवण येतेच येते, हे लक्षात ठेवा. साधं चालताना पटकन ठेच लागली तरी तोंडातून शब्द येतो, आई ग. मग हेच शब्द तेव्हा का गोठून जातात? हेच शब्द, हेच प्रेम आपण तेव्हा का नाही दाखवत जेव्हा ती जिवंत असते? कारण सोपं आहे. आई ही मिळवावी लागत नाही, आई ही सहज मिळते. आणि सहज मिळालेल्या गोष्टींना या जगात किंमत नसते, हेच सत्य. नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ आणि सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निस्वार्थ प्रेम काय असतं? कुठे मिळतं ते निस्वार्थ प्रेम? या स्वार्थी जगात निस्वार्थ प्रेम मिळण्याचं एकच ठिकाण असतं, ते म्हणजे आई. पण कसं आहे, कुणी तुझ्या रूपावर भाळलं, कुणी तुझ्या कर्तृत्वावर, तर कोणी पैशावर. ह्या गोष्टी तर राहू देच, पण जिने तो या जगात येण्यापूर्वी, तुझा आवाज ऐकण्यापूर्वी, तुझा चेहरा पाहण्यापूर्वी तुझ्यावर जेव्हा वळून टाकला ना, ती असते आई. 9 महिने 9 दिवस तू या जगात येण्यापूर्वी तिने तिच्या उदरात तुला जीवापाड सांभाळलेलं असतं, ती असते आई. पण कसं आहे आता माहितीये का, मुलं जरा मोठी व्हायला लागली ना, शाळेत जायला लागली की त्यांना आपल्या काळ्यासावळ्या आईचा चेहरा आउटडेटेड वाटायला लागतो. अहो, लाज वाटते त्यांना आपल्या अशिक्षित आईची, लाज वाटते. मुलगा सहज म्हणतो, आई तुला अक्कल नाही. अक्कल नाही, अक्कल नसतेच, कारण तिने तुझ्यावरती निस्वार्थ प्रेम केलेलं असतं. आणि खरंच अक्कल नसते, कारण जेव्हा तू बिछाने ओले करत होतास ना, तेव्हा हातातलं जेवण ठेवून तिनं तुझी शिशु आधी काढली. तिच्या अंगात ताप असताना रात्र तुझ्यासाठी ती जागली. आणि तू आजारी असता तुझ्यासाठी रात्र तुझी सेवा करत राहिली. तिच्या उपकाराची तू ही परतफेड करतोस का? पण आई म्हणते, माझं बाळ लहान, कळे हळू, काय कळे. बाळ मोठा होतं तसं त्याला सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक कळतो, पण आई कळत नाही. सोशल मीडियावर तुम्हाला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड भेटतील, मित्र मैत्रिणी भेटतील, पण मी चॅलेंज देऊन सांगतो, जा आणि शोधा या सोशल मीडियावर कुठे आई भेटते का? खोटे चेहरे आणि खोटी नाते तुम्हाला करोडोने भेटतील, पण या जगात तुम्हाला आई भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. मुलं अजून मोठी होतात, मग त्यांची लग्न होतात, मग बायको येते, तिच्या समोर आईला वाटेल ते बोलतात, तरी आई म्हणते, माझं बाळ लहान, कळेल हळू. त्या लहान बाळाला बायकोची अक्कल काढता येत नाही, पण आईची रोज काढतो. बघा किती शहाणा आहे तो. अपवाद असतात काही काही. बरं, मुलगी आईलाच बडबड करत असते, पण कधी? लग्नात. एकदा लग्न झालं, ती सासूरवाशीन झाली की माहेरी आल्यानंतर आईलाच मिठी मारते, कारण जिथपर्यंत आई असते तिथपर्यंत माहेर असते. आई गेली की माहेरी तुम्हाला पुत्र विचारत नाही. आणि एक दिवस ही आई म्हातारी होते. जिथपर्यंत तिचा नवरा असतो, तिचा आधार असतो, तिथपर्यंत ठीक आहे. एकदा तो आधार हरपला की ती एकटी पडते, आणि एकटी पडली की ती घरात अडगळ बनवून राहते. मग तिला हळूच कोपरा दिला जातो. या आईला असह्य दुःख तिच्या दुखण्यामुळे होत नाही, तर या मुलांच्या कृतज्ञ वागण्यामुळे होत असतं. मग 15 दिवस ह्या मुलाकडे, 15 दिवस ह्या मुलीकडे, अशी आईची भटकंती सुरू होते. आणि त्यालाही कंटाळे ना की ह्यांची सभा भरते, सगळी भावंड जमतात, आणि मग मोठ्या भावावर जबाबदारी दिली जाते, दादा तू बोल, तू बरोबर बोलशील. आणि शेवटी तो एक दिवस उजाडतो. मग मोठा भाऊ सुरू होतो, आई तुझ्याशी एक बोलायचं. पुढच्या महिन्यात चिऊची एक्झाम सुरू होते
आणि हिला पण तुझ्याकडे काही लक्ष द्यायला मिळणार नाही, आणि मी तर बाहेर असतो तुला माहिती आहे, आणि त्या दोन भावांचं काय चाललंय तुला चांगलं माहिती. मी आता येताना गेलो होतो ना, छान आपलं निसर्गरम्य ठिकाण ते बघितलं मी की सगळे आपले खेळमेळणे राहतात, आणि देखभाल घ्यायला किती माणसं आहेत. पण आई म्हणते कुठे, ते वृद्धाश्रम तिथे जाऊन आलो. मग नाही, मी काय म्हणत होतो, मी जाते. नाही आताच नाहीये, आता तू एवढ्यात जाऊ नको, निवांत 9 दिवसांनी जा, कारण तेव्हाच बुकिंग मी केलंय ना. अच्छा, मग बुकिंग केलंच ना, मग जाते की. ज्या घराचं घरपण या आईमुळे असतं, त्याच घरातनं बेघर होण्याची वेळ आज तिच्यावर आलेली असते, आणि आई वृद्धाश्रमात पोचते. तिथे गेल्यानंतर ती गप्प बसत नाही, तिथून बाळाला फोन करते, बाळ व्यवस्थित जेवतोस ना, काळजी घेतोस ना, व्यवस्थित झोपतोस ना. आणि आईला वाटत असतं की माझ्या मुलांना माझ्याशिवाय करमणार नाही, एक दिवस येतील आणि मला घेऊन जाते. मुलं येतात, 4 आटाने हातावर ठेवतात आणि निघून जातात, आणि हळूहळू ती यायचीच बंद होतात. मग मात्र तुटून गेलेली आई, जिने या मुलांसाठी जगाशी 2 हात केलेले असतात, तीच आई आता हे 2 हात ईश्वरापुढे जोडते आणि सांगते की मला घेऊन चल. आणि एक दिवस ही आई जग सोडून निघून जाते. पण कधी कधी मुलं असतानाही वृद्धाश्रमातील लोकच ह्या आईवडिलांवर अंत्यसंस्कार करतात, हे जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा निष्ठुर, कृतज्ञ, पाताळ यंत्री हे शब्दही या मुलांसाठी कमी पडतात. निस्वार्थ प्रेमाची केवढी मोठी शिक्षा देतो आपण त्या माऊलीला. आई आपल्या आधी जाणार असते हे आपल्याला माहित असतं, पण तरी देखील ती असताना आपण तिची कदर करत नाही. आणि आई आपल्या आधी जाणार असते हीच काळ्या दगडावरची रेघ आहे, मग तरी देखील आपण एवढे निष्ठुर का बनतो? का तर तिने आपल्यावर प्रचंड प्रेम केलेलं असतं म्हणून, की तिने आपल्याकडून कुठली अपेक्षा केली नसते म्हणून, की सगळे नाती पारखून घेता येतात, पण तिने आपल्याला न पारखताच आपल्यावर जीव आवळून टाकलेला असतो म्हणून. जा आणि विचारा त्यांना ज्यांना आई नसते काय असते आई. एखाद्या अनाथ मुलाला विचारा काय असते आई. सासूरवाशीत मुलीला विचारा काय होतं माहेरपण जेव्हा आई होती. सतत मनाला आधार देणारी. जेव्हा ती खसते तेव्हा खसतो आपण. आपण किती मोठे झालो तरी आई नसली की आपण सैरभैर होऊन जातो. आणि आयुष्यात जेव्हा जेव्हा संकट येतात ना, तेव्हा तेव्हा आपल्याला आईची आठवण येतेच येते, हे लक्षात ठेवा. साधं चालताना पटकन ठेच लागली तरी तोंडातून शब्द येतो आई ग. मग हेच शब्द तेव्हा का गोठून जातात? हेच शब्द, हेच प्रेम आपण तेव्हा का नाही दाखवत जेव्हा ती जिवंत असते? कारण सोपं आहे. आई ही मिळवावी लागत नाही, आई ही सहज मिळते. आणि सहज मिळालेल्या गोष्टींना या जगात किंमत नसते, हेच सत्य आहे. आईचं प्रेम हे हवा आणि पाण्या इतकंच जीवनासाठी आवश्यक असतं, पण ते गमावल्यानंतरच आपल्याला त्यांची किंमत कळते. म्हणून आई एकदा गेली ना की किती तडफडला तर ती परत येत नसते. जेव्हा जेव्हा तुम्हाला आधाराची गरज असते ना, तेव्हा तुमची भिंत ही खचलेली असते. आणि आईला काय हवं असतं तर 2 शब्द, प्रेमाचे आणि आपुलकीचा स्पर्श. स्पर्श काय असतो? माझी आई कोविड काळामध्ये 17 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होती ना. तिनं आम्हाला बघितलं होतं ना आम्ही तिला बघू शकत होतो. 17 दिवस 17 वर्षासारखे चालले होते. आणि आईनं हे धरला की जिथपर्यंत माझ्या मुलांना डॉक्टर तुम्ही दाखवत नाही ना, तिथपर्यंत मी जेवणार नाही. कोविड काळामध्ये परमिशन नसताना देखील डॉक्टरांनी मला फोन केला की सचिन, तुझ्या आईनं हे का धरलाय. ती बोलते की तुम्हाला बघितलं नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. आम्हालाही बरं वाटलं की आमची आई आम्हाला दिसणार होती. पण डॉक्टरांचा जेव्हा फोन आला तेव्हा नेमका एकटाच मी हॉस्पिटलच्या इथे होतो.
आणि माझी 3 भावंड घरी होती. डॉक्टर बोलले आत्ताच्या आता भेट. मी बहिणीला बोललो की अशी परिस्थिती आहे. बहीण बोलली ठीक आहे, काय हरकत नाही, मी येऊ शकत नाही, पण कमीत कमी एवढं तरी कर की ती कशी आहे ते बघ आणि तिच्या डोक्यावरनं हात फिरव. तिच्या डोक्यावरनं हात फिरवला की तिला खूप बरं वाटतं. तिला भेटण्याची तयारी सुरू झाली. पीपीई किट घालत असताना, हँडग्लोव्ह चढवत असताना, दुसऱ्या माळ्यावरच्या आयुष्यामध्ये असणारी माझी आई तिला भेटायला जात असताना, प्रत्येक पायरी चढत असताना लहानपणापासून आतापर्यंतच्या सगळ्या घटना माझ्या डोळ्यासमोर फिरू लागल्या. लहानपणी डोक्यावरून फिरवलेला हात असेल, भरवलेला घास असेल, मी शाळेतून आल्यानंतर घराच्या उंबरट्यावर हसरा चेहरा ठेवून माझी वाट बघणारी माझी मावळी, या सगळ्या गोष्टी मला आठवू लागल्या आणि मी आयुष्यामध्ये पोचलो. आजही आई मला बघत होती. ते बघून मला वाटलं की आजही ती माझीच वाट बघते. आयुष्यामध्ये पोचल्यानंतर मी आईला बोललो की तू बरी होशील, तू चिंता करू नको. तिच्या चेहऱ्याचे हावभाव हे असे होते की मी काय परत येत नाही. ती मला बोलली की 4 भावंड तुम्ही एकत्र राहा, बहिणीला एकटं पाडू नका. शेवटी डॉक्टर बोलले की निघा आता. जाता जाता सहज माझा आपसूक हात तिच्या डोक्यावरून पडला. तो हात जेव्हा जेव्हा मी आठवतो ना, तेव्हा तेव्हा डोळ्यातनं पाणी येतं. का तर तो हात शेवटचा तर होताच, पण तो हात हा हँडग्लोव्हचा होता. आणि आज मी मुलांना बघत असतो की ती ज्या पद्धतीने आई वडिलांशी वागतात, असं वाटतं की त्यांनी स्वतःहून हँडग्लोव्ह चढवलाय आपल्या हातावर. म्हणून आई असताना तिच्यावर प्रेम करा, म्हातारपणी तिची सेवा करा. आणि या एवढ्या छोट्या गोष्टी जर आपण करू शकलो नाही ना, तर आपल्यापेक्षा मोठे भिकारी कोणी नाही समजत. आणि ज्याने ज्याने तो हँडग्लोव्ह चढवलाय ना, तो काढून अगोदर फेकून द्या. नुसतं स्टेटस ठेवून नव्हे, तर तिची सेवा करून एक दिवस नव्हे तर रोजच हा मदर्स डे साजरा करा, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.